ठाकरेंच्या शिवसेना गटप्रमुखांचा निर्धार मेळावा, अरविंद सावंतांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचे आयोजन, परळमध्ये संध्याकाळी 6 वाजता होणार मेळावा। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आजपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ट्रेनचं आरक्षण सुरू। विदर्भातील शाळा आजपासून सुरू, 28 जूनपर्यंत शाळा सकाळच्या सत्रामध्ये, त्यानंतर नियमित शाळा भरणार, तर अनुदानित शाळांचा आपल्या 23 मागण्यांसाठी आज बहिष्कार। मुंबईमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधारची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज। मुंबईचा पाणीसाठा 27%, मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं, 7 तलावांमध्ये 3,88,523 दशलक्ष लिटर पाणीसाठा, मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं, तलाव क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस झाल्यानं पाणीसाठ्यामध्ये वाढ। मुंबईत पावसाच्या सरी, लोअर परळ भागामध्ये सकाळच्या सुमारास पाऊस। नागपूरसह विदर्भामध्ये पुढील 5 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज, अनेक जिल्ह्यात तापमान घसरून वातावरणामध्ये गारवा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता। लोकलमधील मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला गती, मध्य रेल्वेच्या 25 ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये 150 सीसीटीव्ही कॅमेरे, मोटरमनच्या हालचालींवर बारीक वॉच असणार, मोटरमन कामगार संघटनांकडून कॅमेरे बसवण्यास विरोध। मुंबई कर्नाक पूल सुरू होण्याची प्रतीक्षा, आज कर्नाक उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्याचा मनपाचा दावा, मात्र जून महिन्यात संपत आला तरी पूल वाहतुकीसाठी अद्याप बंद, 10 जूनपर्यंत पूल सुरू होण्याचे होते नियोजन। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज परिसरामध्ये पार्किंगची अडचण, पार्कावर चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये वाढ, चालायला येताना गाड्यांचा वापर, नो पार्किंगमध्ये वाहन असल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा दिला इशारा।